नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की तुम्हाला थंबनेल वाचून लक्षात आलं असेल की आपण या ठिकाणी एक स्टॉकचा पोर्टफोलिओ पाहणार आहोत. 12 स्टॉक्सचा या ठिकाणी पोर्टफोलिओ पाहणार आहोत. मग या ठिकाणी हा जो काही पोर्टफोलिओ आहे हा तुम्ही दोन दृष्टिकोनातून पाहू शकता. पहिला दृष्टिकोन याला आपण या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग या उद्देशाने घेणार आहोत किंवा तुम्ही याला या ठिकाणी लॉंग टर्म या दृष्टिकोनातून सुद्धा पाहू शकता. हे जे काही 12 स्टॉक्स आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट सेक्टरमधून आपण या ठिकाणी पिक केलेले आहेत. जसं की बँक, NBFC, फायनान्स, रिटेल, केमिकल, IT, AMC बिझनेस, फुटवेअर, सोलार किंवा इलेक्ट्रिक व्हेकल आणि पेंट्स या वेगवेगळ्या सेक्टरमधून आपण या ठिकाणी स्टॉक्स या ठिकाणी पिक केलेले आहेत. हे जे काही स्टॉक्स आहेत याच्यामध्ये स्विंग ट्रेड कसं करता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कोणताही स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्हाला मी रिकमेंडेशन देत नाही. कोणताही स्टॉक खरेदी करण्याच्या अगोदर किंवा विकण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत एकदा या ठिकाणी चर्चा मसलत करून घेणं हे गरजेचं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला मी डायरेक्टली हे जे काही 12 स्टॉक्स आहेत हे तुम्हाला मी सांगून देतो. फक्त स्टॉकची नावं घेऊन या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणार नाही, तुम्हाला त्या स्टॉकचं चार्ट सुद्धा पाहावं लागेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे 12 स्टॉक कोणकोणते आहेत तर इंडिगो पेंट्स, आवाज फायनान्स, SBI कार्ड, क्लीन सायन्स, H&D फूड्स, कॅम्प्स, सोना कॉम्स, डीमार्ट, कॅम्पस, कोटक महिंद्रा बँक, LTIM आणि बजाज फायनान्स. एक एक स्टॉक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 28 एप्रिल 2024 नुसार या ठिकाणी आपण प्राइस घेतलेली आहे. दिवाळी 2024 ला अनुसरून आपण या ठिकाणी हा स्विंग पोर्टफोलिओ बनवलेला आहे. आपण नक्कीच येणाऱ्या दिवाळीमध्ये हे सुद्धा चेक करणार आहोत की दिवाळीपर्यंत या 12च्या 12 स्टॉक्सनं किती या ठिकाणी रिटर्न दिलेले आहे. सुरुवातीचा पहिला स्टॉक आहे इंडिगो पेंट्स. या ठिकाणी पेंट सेक्टरमधील हा स्टॉक आहे. या सेक्टरमध्ये ऑलरेडी दुसरे सुद्धा शेअर आहेत, जसे की सर्वात दिग्गज एशियन पेंट, त्याच्यानंतर बर्जर पेंट, त्याच्यानंतर या ठिकाणी नेरोलॅक आहे. वेगवेगळे पेंट आहेत. परंतु हा स्टॉक का निवडला तर इंडिगो पेंट्स हा स्टॉक निवडण्याच्या मागे हे कारण आहे की ऑल टाइम हाय पासून हा स्टॉक आपल्याला अजूनही 50% डाऊन मध्ये मिळत आहे. या चार्ट पॅटर्न मध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर एक पॅटर्न बनत आहे. जेव्हा 1000च्या जवळपास स्टॉकने बॉटम क्रिएट केला त्याच्यानंतर एक पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी पॅटर्न काढून दाखवतो. हा झाला लेफ्ट शोल्डर, त्याच्यानंतर हे झालं त्याचं या पॅटर्नचं हेड आणि त्याच्यानंतर हा या ठिकाणी 60 ते 70% जास्त या ठिकाणी राईट शोल्डर या ठिकाणी तयार होत आहे. एक स्टॉक, 5 स्टॉक, 10 स्टॉक असं या ठिकाणी तुम्ही SIP मोडमध्ये कन्सिडर करू शकता. चार्ट पॅटर्नच्या नुसार जर टार्गेट जर काढायचं बघितलं तर सुरुवातीला हा जो काही पॅटर्न आहे या पॅटर्नचं नाव आहे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर. हेडची जी काही लेंथ असते, डेप्थ असते, ती जेवढी काही डेप्थ आहे तेवढीच या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला टार्गेट मिळू शकतं. सध्या आहे 1683 ला या ठिकाणी ब्रेकआउट जेव्हा होईल, रिटेस्ट जेव्हा करेल त्या ठिकाणी आपण परत एकदा या ठिकाणी बाईंग करू शकतो. जवळपास सध्याचं जे काही प्राइस चालू आहे ती आहे 1325 रुपये. ब्रेकआउट लेवल आहे जवळपास 1683 रुपये आणि टार्गेट मिनिमम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी 2368 रुपये. व्यवस्थितपणे तुम्ही याचा फंडामेंटल सुद्धा पाहू शकता. फंडामेंटल मध्ये जर पाहिलं तर क्वार्टर ऑन क्वार्टर हायेस्ट प्रॉफिट आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर या ठिकाणी हायेस्ट सेल आहे. इयर ऑन इयर सुद्धा हायेस्ट सेल आहे आणि इयर ऑन इयर सुद्धा हायेस्ट प्रॉफिट आहे. खूप चांगली कंपनी आहे. डेट टू इक्विटी रेशो म्हणजेच कंपनीकडे रिझर्व्ह भरपूर आहे आणि त्याच्या प्रमाणामध्ये कर्ज खूप कमी आहे. याच्यामुळे सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुळून येत आहेत. हा स्टॉक तुम्ही या ठिकाणी स्टडी पर्पजसाठी कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक आहे आवास फायनान्स. हा स्टॉक या ठिकाणी हाऊसिंग फायनान्समध्ये काम करतो. या ठिकाणी सिंपल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2022 पासून हा शेअर या ठिकाणी का पडला तर त्याच्यामध्ये मागे एक थोडंसं कारण असू शकतं. जसं की रेपो रेटमुळे काय होतं तर जे काही आपल्याला होम लोनचं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपल्याला हायर साईडला मिळतो. 8%, 9%, 10%. मग स्वाभाविक आहे कोणीतरी लोन घेईल का नाही, सगळेजण वाट काय बघतील, हे रेपो रेट कमी होण्याचा वाट बघेल. मग तेव्हा आपल्याला 7%, 6% होम लोन मिळेल. बरोबर का नाही. आणि या ठिकाणी आवास फायनान्स हे होम लोन या कॅटेगरीमध्ये काम करतं. याच्यामध्ये तुम्ही लेटेस्ट क्वार्टरमध्ये पाहिलं तर DISने या ठिकाणी त्यांचा स्टेक इन्क्रीज केलेला आहे. FISने त्यांचा स्टेक इन्क्रीज केलेला आहे. आवास फायनान्सकडे सध्या इयर ऑन इयर आणि ऑल टाइम हाय प्रॉफिट आणि सेल्समध्ये या ठिकाणी चालू आहे. फक्त काही गोष्टींमुळे, टेक्निकल गोष्टींमुळे हा शेअर सध्या आपल्याला खाली मिळत आहे.
ऑलरेडी एक ट्रेंड लाईन होती, त्या ट्रेंड लाईनचा या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी ब्रेकआउट मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं जे काही लेटेस्ट रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट सुद्धा खूप सुपर्ब लागलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचं हर्डल आहे 1738 वरती. जेव्हा स्टॉक 1738 या लेवलच्या वरती ट्रेड होईल किंवा या ठिकाणी ब्रेकआउट देऊन जेव्हा रिटेस्ट करेल तेव्हा तो अजून एकदा या ठिकाणी अपवर्ड जर्नी सुरू करेल. पहिलं या ठिकाणी हर्डल आहे 1738चं. त्याच्यानंतर या ठिकाणी हर्डल आपल्याला मिळू शकेल 2383 रुपयाला आणि त्याच्यानंतरचं या ठिकाणी हर्डल आहे आपल्याला ऑल टाइम हायच्या जवळपास 2882 ला. तर हा स्टॉक या ठिकाणी सक्सेसफुली जे काही ट्रेंड लाईन आहे ते सुद्धा ब्रेक केलेला आहे. लवकरच हा स्टॉक आपल्याला अप साईडला या ठिकाणी मूव्ह होताना दिसणार आहे. पुढचा स्टॉक आहे SBI कार्ड. 3 नंबरचा स्टॉक आहे SBI कार्ड. SBI कार्ड क्रेडिट कार्ड मधील पहिली कंपनी आहे जी की शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे. हा जो काही ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला स्टॉकने एकदा, दोनदा आणि तीनदा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास 700 रुपयाच्या लेवलला स्टॉकने आतापर्यंत भरपूर वेळ सपोर्ट घेतलेला आहे आणि तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी ट्रिपल बॉटम तयार होण्याचा एक पॅटर्न दिसत आहे. हा पहिला, हा दुसरा आणि हा जवळपास 60 ते 70% जर्नी कंप्लीट झालेली आहे. जेव्हा तो 920 930 ला ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करेल तेव्हा तो परत एकदा या ठिकाणी अपवर्ड जर्नीला तयार होणार आहे. त्याच्यानंतर चौथा स्टॉक आहे कॅम्पस फुटवेअर किंवा कॅम्पस ॲक्टिववेअर. ही फुटवेअर मधील कंपनी आहे. याच्यामध्ये रिलॅक्सो नावाची सुद्धा कंपनी आहे, खूप चांगली आहे. बाटा नावाची सुद्धा कंपनी खूप चांगली आहे. परंतु कॅम्पसला आजपर्यंत रिटेल लोकांनी काय केलेलं आहे, 560 ला ॲव्हरेज केलेला आहे, 480 ला ॲव्हरेज केला आहे. जसा तो पडत होता तसा कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये ॲव्हरेज करत आलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं स्टॉकला ॲव्हरेज कधी करायचं, स्टॉक जेव्हा अप ट्रेंडमध्ये असतो तेव्हा त्या स्टॉकला या ठिकाणी ॲव्हरेज करत असतात. डाऊन ट्रेंडमध्ये कधीच ॲव्हरेज करायचं नाही. आता या ठिकाणी याच्यामध्ये एक फॉलिंग वेज पॅटर्न आपल्याला दिसत आहे. तो कंटिन्युअसली या रेंजमध्ये हा स्टॉक आजपर्यंत या ठिकाणी ट्रेड करत होता. परंतु मागच्या काही आठवड्यामध्ये हा जो काही फॉलिंग वेज पॅटर्न आहे तो सक्सेसफुली वरच्या साईडला या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे. जवळपास 220 ला ब्रेकआउट लेवल या ठिकाणी भेटलेला आहे आणि या ठिकाणी हा स्टॉक तुम्ही कन्सिडर करू शकता. पहिलं या ठिकाणी टार्गेट आपल्याला कन्सिडर करायचं आहे स्टडी पर्पजसाठी 308 रुपये आणि एकदा याला या ठिकाणी ब्रेकआउट दिलं, रिटेस्ट झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी परत एकदा अपसाईड या ठिकाणी मुवमेंट करू शकते. जवळपास 440च्या लेवलकडे हा स्टॉक वरती जाऊ शकतो. पुढचा स्टॉक आहे क्लीन सायन्स. हा क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करतो. जेव्हापासून हा स्टॉक डाऊनफॉलमध्ये आहे, कंटिन्युअसली हा स्टॉक सुरुवातीला डाऊनफॉलमध्ये होता आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, या ठिकाणी हा रेक्टँगल शेपमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी कन्सोलिडेशन मोडमध्ये या ठिकाणी आहे. या रेक्टँगलमध्ये हा स्टॉक अडकलेला आहे. ज्यावेळेस या रेक्टँगलचं वरच्या साईडला ब्रेकआउट होईल तेव्हाच आपल्याला या ठिकाणी खरेदी करायची आहे. जवळपास ती लेवल आहे जवळपास या ठिकाणी 1550 पासून ते 1600 पर्यंत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अपसाइड मुवमेंट येऊ शकते. अपसाइड मुवमेंट काय येऊ शकते याच्या मागचं एक कारण आहे, कंटिन्युअसली डाऊनफॉल न घेता या ठिकाणी जवळपास जानेवारी 2023 पासून ते आजपर्यंत कंटिन्युअसली स्टॉक या ठिकाणी एका रेंजमध्ये आहे आणि अजून एक या ठिकाणी पॅटर्न तयार होत आहे. याला आपण राउंडिंग बॉटम पॅटर्न या नावाने सुद्धा ओळखतो, बरोबर. तर ही याची सुद्धा जर्नी जवळपास 70 ते 80% कंप्लीट केलेली आहे. याचं टार्गेट काय असू शकतं, जेव्हा या ठिकाणी 1920 चं ब्रेकआउट होईल आणि त्यानंतर हा स्टॉक या ठिकाणी अपवर्ड जर्नीला सुरू करू शकेल. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे FMCG सेक्टर मधील कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती काम करणार आहे हा हिंदुस्तान फूड्स लिमिटेड म्हणजेच HND फूड्स. एक पॅटर्न तुम्हाला मी दाखवलेला आहे. या ठिकाणी कंटिन्युअसली स्टॉक अपसाइडला मूव्ह होतो, त्याच्यानंतर एका रेंज मध्ये या ठिकाणी चॅनल पट्टीमध्ये तो स्टॉक अडकतो आणि त्याला जेव्हा सक्सेसफुली ब्रेकआउट करतो तेव्हा त्याची जर्नी परत एकदा वर सुरू करते. पोल अँड फ्लॅग असं देखील या ठिकाणी म्हणू शकता. ही अपवर्ड जर्नी होती सुरुवातीला, त्याच्यानंतर या चॅनलमध्ये तो शेअर अडकला, ब्रेकआउट दिला, परत अपवर्ड जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर ही अपवर्ड जर्नी सुरू झाली, या चॅनलमध्ये हा शेअर कंटिन्युअसली ट्रेड केला आणि परत ब्रेकआउट दिला, परत या ठिकाणी पोल क्रिएट केला आणि एका चॅनलमध्ये कंटिन्युअसली स्टॉक हा या ठिकाणी मूव्ह करत आहे. ज्यावेळेस जवळपास 550 ची लेवल जेव्हा ब्रेक करेल, सक्सेसफुली रिटेस्ट करेल, तेव्हा आपण या ठिकाणी समजू शकतो की हा स्टॉक या ठिकाणी अपसाइडला मूव्ह होईल, बरोबर. तर आता स्टडी पर्पजसाठी हा स्टॉक तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर AMC सेक्टरमध्ये काम करणारा कॅम्प्स नावाचा या ठिकाणी शेअर आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप सक्सेसफुली या ठिकाणी राउंडिंग बॉटम पॅटर्न तयार होत आहे. पहा तुम्ही या ठिकाणी जवळपास 90% हा पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. सध्याची प्राइस आहे 3200 रुपये. 3200 पासून जो काही राउंडिंग
बॉटमचा जो काही वरचा रेजिस्टन्स आहे तो आहे 3731 पर्यंत. यापर्यंत देखील आपल्याला 16 ते 17% रिटर्न या ठिकाणी मिळू शकतो. आणि जेव्हा या ठिकाणी राउंडिंग बॉटमचा या ठिकाणी ब्रेकआउट मिळेल, रिटेस्ट होईल किंवा या ठिकाणी कप विथ हँडल सुद्धा या ठिकाणी तयार करू शकेल, या रेंजला जाईल. त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणी कप सुद्धा तयार होऊ शकतो. तेव्हा या साईडला 3200च्या जवळ आपण परत एकदा हा स्टॉक घेऊ शकतो. एकतर कप विथ हँडल बनू शकतो किंवा राउंडिंग बॉटमचा जर सक्सेसफुली ब्रेकआउट झाला तर तेव्हा आपल्याला एकदा रिटेस्टचा या ठिकाणी वाट बघायची आहे आणि परत या ठिकाणी अपवर्ड जर्नी सुरू होऊ शकेल. 3731ला ब्रेकआउट आहे आणि टेक्निकल दृष्ट्या या शेअरचं टार्गेट आहे या ठिकाणी 5380 रुपयापर्यंत. लॉंग टर्म साठी हा शेअर या ठिकाणी कन्सिडर करायला खूप चांगला आहे. पुढचा आहे सोना BLW. पहा, इलेक्ट्रिक व्हेकल कोणाच्याही विकू, हिंदुजाच्या विकू, त्याच्यानंतर टाटा मोटर्सच्या विकू, फोर्स मोटरच्या विकू, हुंदाईच्या विकू, TVSच्या विकू. काही पार्ट्स आहेत जे की सगळ्याच गाड्यांमध्ये लागतात, जसं की डिफरन्शियल गिअर्स, आणि याच्यामध्ये मोनोपोली आहे सोना BLW या कंपनीची. याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे एक राउंडिंग बॉटम या ठिकाणी तयार झालेला आहे. 90% जास्त या ठिकाणी तयार झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही परत एकदा पाहू शकता एक हँडल या ठिकाणी तयार होत आहे 650 ते 750च्या दरम्यान. जर हे हँडल तयार नाही झालं किंवा हा राउंडिंग बॉटम या ठिकाणी याच ठिकाणी हँडल न करता जर ब्रेकआउट दिलं तर आपण या ठिकाणी एकदा रिटेस्टची वाट बघणार आहोत. आणि रिटेस्ट झाले तर 750च्या लेवलला आपण परत एकदा बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते आणि त्याच नंतर हा स्टॉक अपसाईडच्या मूवला या ठिकाणी तयार होऊ शकतो. पुढचा या ठिकाणी आहे रिटेल सेक्टरमधील अव्हेन्यू सुपर मार्केट, ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, डीमार्ट या नावाने ओळखतो. एक असेंडिंग ट्रायंगल होता. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 जवळपास 10 पेक्षा जास्त वेळेला या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजेच लक्षात येतं आपल्याला ही जी काही ट्रेंड लाईन आहे ती खूप स्ट्रॉंग सपोर्ट लाईन म्हणून या ठिकाणी वर्क करत आहे. आणि वरच्या साईडला सुद्धा ही ट्रेंड लाईन खूप स्ट्रॉंग प्रकारे या ठिकाणी रेजिस्ट करत होती इतके दिवस. कधीही लक्षात ठेवायचं, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सला जेव्हा कॅन्डल ब्रेकआउट करते त्यानंतर त्या ठिकाणी सपोर्ट घेते आणि जेव्हा वर जाते तेव्हा लक्षात घ्यायचं जो रेजिस्टन्स होता तेव्हा तो सपोर्ट म्हणून आता काम करणार आहे. मग सेम ट्रेंड लाईनला ब्रेकआउट खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आता ही ट्रेंड लाईन ॲज अ सपोर्ट म्हणून काम करू शकते. तर या ठिकाणी आपण 4500 रुपयाच्या जवळपास किंमत चालू आहे डीमार्टची. एक तर तुम्ही रिटेस्टची वाट बघू शकता 4200च्या लेवलपर्यंत किंवा या ठिकाणी SIP मोडमध्ये तुम्ही 5800 किंवा 5800 ते 5900 या टार्गेटपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे SIP मोडमध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात या ठिकाणी डाऊनफॉलमध्ये सध्या चालू आहे कोटक महिंद्रा बँक हा शेअर आहे. एक रेक्टँगल फॉर्मॅटमध्ये किंवा रेक्टँगल पॅटर्नमध्ये हा या ठिकाणी कोटक बँकचा जो काही शेअर आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे. रेक्टँगल पॅटर्नचा ज्या साईडला ब्रेकआउट होतो त्या साईडला तेवढंच या ठिकाणी टार्गेट आपल्याला मिळतं. सपोज करा हे 26% ही जर्नी आहे. जर अपसाईडला या ठिकाणी जर ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर मुवमेंट दिली तर अपसाईडला या ठिकाणी जवळपास आपल्याला 400 पॉईंटचं मुवमेंट या ठिकाणी बघायला मिळू शकेल. आणि जर डाऊन साईडला जर या ठिकाणी ब्रेकआउट दिलं, फक्त पाहायचं आहे आपल्याला डाऊन साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर परत रिटेस्ट करून परत खाली येतोय का नाही हे पाहायचं आपल्याला. परंतु जर त्यानं जर थोडासा या ठिकाणी SL हिट करण्यासाठी खाली आला आणि परत वर जर येऊन क्लोज झाला तर तेव्हा समजून घ्यायचं या ठिकाणी प्युअरली SL हिट करण्यासाठी तो खाली गेलेला आहे. या ठिकाणी क्लिअरली आपल्याला दिसत आहे 1608 या ठिकाणी प्राइस चालू आहे. SIP मोडमध्ये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता 2030च्या लेवलपर्यंत जवळपास अप्रॉक्सिमेटली 26 ते 28% गेनसाठी. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे IT या सेक्टरमधील L&T माइंडट्री. याच्यामध्ये सुद्धा एक सुंदर पॅटर्न या ठिकाणी मला बघायला भेटत आहे. हा झाला कप, व्यवस्थितपणे पहा. त्याच्यानंतर खूप खाली न येता वरच्यावरच हा स्टॉक हळूच फिरत आहे. हे झालं या ठिकाणी हँडल या ठिकाणी क्रिएट करू शकतं. परंतु स्टॉक आत्ताशी फक्त 40 ते 50% पर्यंत जर्नी कंप्लीट केलेली आहे हँडलची. जरी तो सपोज बाय चान्स या ठिकाणी खाली आला तर 3950 ते 4000 हा एक आपल्याला बॉटम सपोर्ट या ठिकाणी मिळू शकतो. हा स्टॉक या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो SIP मोडमध्ये. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की 80 ते 90% हँडल या ठिकाणी कंप्लीट होत आलेला आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला फक्त ब्रेकआउटची वाट बघायची आहे. आतापासून जर तुम्ही कन्सिडर केलात 58% आणि पूर्ण पॅटर्नचं या ठिकाणी टार्गेट बघितलं तर जवळपास 37% पर्यंत आपल्याला या ठिकाणी ग्रॅप करता येईल. त्याच्यानंतर शेवटचा स्टॉक आहे बजाज फायनान्स. याच्यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर पॅटर्न बनत आहे.
अशा प्रकारचा हा पॅटर्न बनलेला आहे. याचं सुद्धा टार्गेट या ठिकाणी जर डेप्थ मोजली तर जवळपास ती आहे 42% आणि पॉईंट्समध्ये पाहिलं तर 2329 आणि टेक्निकली या ठिकाणी बजाज फायनान्सचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं 10,100 ते 10,000 या लेवलपर्यंत टेक्निकली या ठिकाणी मिळू शकतं. हे जे काही सर्व स्टॉक्स आहेत हे आपल्याला लॉंग टर्मसाठी आपल्याला कन्सिडर करता येतील किंवा या ठिकाणी तुम्ही स्विंग पर्पजसाठी सुद्धा कन्सिडर करू शकता. हे 12 स्टॉक 26 एप्रिल 2024 ची जी काही 3.5ची क्लोजिंग प्राइस आहे त्याच्यानुसार आपण सगळे कन्सिडर केलेले आहेत. ही जी काही प्राइस आहे ती सर्व क्लोजिंग प्राइस आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्राइस बघू शकता. याच्यामध्ये नेट प्रॉफिट स्वाभाविक 0 आहे, पर्सेंटेज गेन 0 आहे. हे सर्व जर 12च्या 12 जर स्टॉक तुम्हाला आता खरेदी करायची असेल तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 27,000च्या जवळपास या ठिकाणी अमाऊंट लागते. करंट व्हॅल्यू सुद्धा 27,000 आहे कारण की याच्यामध्ये मुवमेंट नाही झालेली. आपण हॉलिडे दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत आणि हा जो काही व्हिडिओ आहे आपण आता डायरेक्टली या ठिकाणी येणाऱ्या दिवाळी 2024च्या दिवशी आपण पाहणार आहोत. तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे की नेमकं दिवाळी 2024 पर्यंत आजपर्यंत मला वाटते जवळपास 8 ते 9 महिने अजून बाकी आहेत. 12 जे काही शेअर आहेत ते किती टक्के आपल्याला गेन या ठिकाणी देतात हे आपण त्या दिवशी पाहणार आहोत. व्यवस्थितपणे याचा अभ्यास करा. ऑलरेडी याच्याबद्दलचा आपला क्लास सुरू आहे. फंडामेंटली बेसिक गोष्टी मी आज क्लासमध्ये ऑलरेडी शिकवून झालेल्या आहेत. टेक्निकलवरती सध्या व्हिडिओज येत आहेत. व्यवस्थितपणे तुम्हाला जर पाहायचं असेल आपल्या मराठी भाषेमध्ये तर एक वही आणि पेन घेऊन बसा. सर्व व्यवस्थित अभ्यास क्लास या ठिकाणी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच कंटेंट आवडत असेल तर लाईक करा. एखादी गोष्ट समजली नसेल तर कमेंट करा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना हे चॅनल शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.